केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात वसलेल्या सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ केंद्रात मोठा उत्सव साजरा झाला. पहाटेपासूनच स्वामी भक्तांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली. स्वामी समर्थ महाराजांना विधिवत अभिषेक केला गेला. त्यानंतर मंत्रोच्चार आणि भजनांच्या सुरेल वातावरणामध्ये महाआरती पार पडली. यावेळी संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थ नामघोषानं दुमदुमून गेला. सालाबादप्रमाणे यंदाही मंदिरामध्ये सामूहिक श्री स्वामी चरित्र पारायणाचं आयोजन केलं गेलं. तर अनेक स्वामी भक्तांनी एकत्रितपणे श्रद्धाभावानं श्री स्वामी चरित्राचं वाचन करून गुरूंचरणी आपली भक्ती अर्पण केली. गुरुपौर्णिमेनिमित्तानं श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबिरही पार पडलं. यात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि सामाजिक बांधिलकी जपली. भाविकांसाठी दिवसभर खिचडीचं वाटप केलं गेलं. सर्व भाविकांना श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांना गुरुपौर्णिमेच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे हार्दिक शुभेच्छा. स्वामी समर्थ केंद्र हे मागील 35 वर्षापासून आपण अविरत सेवा इथं चालू आहे. इथं दैनंदिन सकाळी 8ची आरती, 10:30ची आरती आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30ची आरती होते. इथं 2 सप्ताह होतात, म्हणजे स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंतीचा आणि गुरुपौर्णिमेचा हा सगळ्यात मोठा उत्सव असतो. गुरुपौर्णिमा म्हणजे आम्ही स्वामींना गुरुस्थानी मानलेलो आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही तो उत्साह म्हणजे दिवाळीसारखा साजरा करतो आणि खूप आनंद घेतो. सर्व भाविकरी याच्यात तन्मयतेनं भाग घेऊन आणि त्याचा आनंद घेत असतात. आणि आज सकाळपासून स्वामींची सकाळी अभिषेक झाला, त्यानंतर 8:15ची आरती झाली, त्यानंतर साईबाबांची पालखी गुरु शिष्य भेट जी आहे ती कुठेही महाराष्ट्रात होत नाही. ती गुरु शिष्य भेट म्हणजे साईबाबाची पालखी स्वामींच्या भेटीसाठी येऊन आणि एक मनोमिलन झालं स्वामींचं आणि गुरु शिष्यांचं आणि जवळजवळ ती अर्धा-पाऊण तास होती आणि त्यानंतर ती परत आपल्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर आम्ही 10:30ची आरती घेतली. दिवसभर लोकांची इथं दर्शनासाठी रांग आहे. त्यांना आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे सेवेकऱ्यांसाठी. त्यानंतर खिचडीचा प्रसाद, केळ्याचा प्रसाद अशा पद्धतीनं सेवेकरी त्यास भाग घेत आहेत. काही सेवेकऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि सर्व सेवेकरी हे अतिशय उत्साहानं निस्वार्थ भावनेनं काम करतात. हे सगळ्यात मोठं या मार्गाचं आणि या सेवेकऱ्यांचं फलित आहे. ही जी सेवा चालते ही सेवेकऱ्यांच्या माध्यमातून चालते. त्यात आम्ही मोतीभाऊ झव्वर यांचा मोठा मार्गदर्शनाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे गुरुमाऊली दिंडोरी मार्गाचे जे गुरुमाऊली आहे हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत असतात. या सर्वांच्या वतीनं मी सर्व भाविकांना परत एकदा श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा संपूर्ण दिवस भक्ती, सेवा आणि समाजोपयोगी उपक्रमांनी पार पडलाय. यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्यात. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती, स्वयंसेवक आणि स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.